हॅलो, थँक्यू राजेश. एक खूप मोठं लक्ष अंतिम सामना फायनल मॅचमध्ये ठेवलेला आहे. ॲज पर लास्ट मॅच आपण बघतोय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. गोरेगाव लायन्स एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स आणि आपण बघतोय खूप चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली. पार्थने मात्र एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स दिला. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल आपण जर बघितलं त्याची बॅटमधून आपण जो परफॉर्मन्स बघितला त्याच्या बॅटमधून आणि दुसरं अर्धशतक त्याने सलग दुसऱ्या मॅचमध्ये झळकावलं. पोटेन्शियल गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे खेळाडूकडे आणि ते सलग दुसऱ्या सामन्यातसुद्धा बघायला मिळालं. आणि त्याच्याच बॅट्समॅन त्याच बॅटिंगच्या जोरावर आपण बघतो की धावांनी मात्र पुन्हा एकदा डोंगर उभारला. धावांनी उच्चांक गाठला. एक मोठं टार्गेट सेट केलं. 182 धावा कुठल्या आणि 183 धावसंख्येचं लक्ष्यही ते उभारलं आहे. ते मैदानावर मिरवी स्ट्रायकर्स या टीमसमोर. चला दुसरं सत्र आपण सुरू करत आहोत. लक्षात मैदानावर सामना जिंकण्यासाठी 183 धावांचं. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. पंच सिग्नल करतायत सामना ते सुरू होतोय. स्ट्राईक एंडला आपण बघतो प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. आणि षटक क्रमांक पहिले श्रीधरराव. पहिला चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये झेल उडालाय. कॅच. व्हॉट अ कॅच. दिस इज द कॅच ऑफ द इयर. दिस इज द परफेक्ट कॅच ऑफ द इयर. व्हॉट अ कॅच. चेंडू बघितलं शेवटच्या टप्प्यापर्यंत नजर हटवली नाही आणि ज्या मोमेंटला चेंडू आपल्या जवळ येणार असं वाटत असताना एक्सलेंट कॅच फ्रॉम मंगेश. म्हणून म्हटलं नॉट ओनली कॅच ऑफ द मॅच, नॉट ओनली कॅच ऑफ द टुर्नामेंट, दिस इज द परफेक्ट कॅच ऑफ द इयर. व्हॉट अ कॅच. एक्सलेंट कॅच. पहिला चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक आणि अजूनही तो चेंडू कुठे गेला हे मात्र प्रतीक बघतोय. कशा प्रकारे तो झेल टिपला हे बघतोय आणि अक्षरशः डोकं खाजवतोय प्रतीक. एवढा जबरदस्त अद्भुत कॅच. राजेश. नक्कीच अद्भुत, अविश्वसनीय, अवर्णनीय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ब्लाइंड. आणि लाईव्हला यूट्यूबला आपण ॲक्शन रिप्ले वारंवार बघू शकता. मला वाटतं एका ठिकाणी आमचे प्रसाद परब सर गेल्या वर्षी मला वाटतं तुम्ही रेनी क्रिकेट टुर्नामेंट वर्सोवेला केलीत आणि तिकडे एक कॅच घेतली होती पोलार्डने मला वाटतं. आणि मला या कॅचवरती आठवण झाली. एकदम बरोबर, खूप बरोबर उल्लेख केलास. गोराईचं ते मैदान आउटफील्डला पूर्णपणे रेती आणि त्या आपण बघतो रेतीवर जर माणूस जर स्किट होतोय तर त्याला जास्तीत जास्त इजा होऊ शकते. इथे सुद्धा ते चित्र आहे. बरे आउटफील्डला आपण बघतो ग्रास आहे पण इजा होण्याचे चान्सेस जास्त होते. पण अप्रतिम झेल मंगेशने टिपला. स्क्वेअर कट आणि झेल. अजून एक कॅच. मैदानकर बघतोय की हा झेल कशा पकडला गेला की इथे मात्र ट्रॅप ज्यापर्यंत रचलाय. श्रीधररावचं मी कौतुक करेन की मैदानसरकर सारखा खेळाडू समोर आहे ज्याने मागच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली. त्याला मात्र आल्या पावली लगेच माघारी पाठवलंय. दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट आणि 2 उत्कृष्ट झेल जे मात्र या सामन्यातले हायलाईट ठरलेत. राजेश. नक्कीच जे 2 कॅच आणि दोन्ही कॅच मध्ये मॅच मध्ये आलेले आहेत ते म्हणजेच गोरेगाव लायन्स. व्हॉट अ स्टार्ट बाय श्रीधर. खरोखर श्री गणेशा केलेला आहे. पहिल्यांदा प्रतीकला माघारी पाठवला नाही तर मेदनकर सारखा खेळाडू एक हुकमी एक्का तंबूच्या आसऱ्याला. पण ज्याप्रमाणे हे 2 चेंडू श्रीधररावने हाताळले
फलंदाजांना विश्वास बसत नाहीये की आम्ही अशा प्रकारचे शॉट कसे खेळू शकतो. इवन तो शॉट जो होता त्याला गॅपमध्ये खेळायचा होता, पण तो कॅच बनवला मी असं म्हणेन. मंगेशने काय झेल टिपला, म्हणजे आपण म्हणतो ना की मूवी येऊन गेला तो, म्हणजेच एक खूप चांगला मूवी येऊन गेला. त्या मूवीचं नाव होतं उडता पंजाब, पण इथे मात्र बघायला मिळाला उडता मंगेश. अप्रतिम झेल. येस, उडता पंजाब, उडता मंगेश. आणि मगाशी अनिशने ज्या प्रकारे झेल घेतला होता, पुन्हा एकदा अनिश ॲक्शनमध्ये. हे बघा, ॲक्शन रिप्ले पहा, मंगेशचा कॅच पहा तुम्ही. हे बघा, अक्षरशः पॉज नाही, हवेमध्ये उंच या ठिकाणी अक्षरशः स्वतःला त्याने फेकून दिलं होतं. आणि आता उल्हास मांजरेकर किती हवेमध्ये आहे बघा, जमिनीपासून. आणि आता अनिशने झेल घेतलेला आहे. आणि श्रीधर इज ऑन हॅट्रिक. मॅग्निफिसंट बॉलिंग. म्हणजे हे बघायला मिळालं की पहिल्या सत्रामध्ये धावाच्या कुठल्या तब्बल 182 तो दबाव आता फलंदाजांवर बघायला मिळतोय. या धावसंख्येचा पाठलाग आपण करू शकतो हा विश्वास कुठेतरी मात्र डळमळलेला दिसतोय राजेश. आणि 2 चेंडू 2 विकेट्स काढलेत. उल्हास मांजरेकर आले तिसरा फलंदाज चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. आणि मात्र गोलंदाज श्रीधराव असेल तो हॅट्रिकवर. टेस्ट क्रिकेटमधली इरफान पठाणची हॅट्रिक आठवते, डोळ्यासमोर येते. पहिल्या 3 चेंडू 3 फलंदाजांना बाद केलं पाकिस्तानच्या विरुद्ध. आणि आता मात्र श्रीधर राव सज्ज झालाय, समोर आलाय उल्हास मांजरेकर. हॅट्रिक बॉल. हो, चेंडू लेंथ होता ऑप्शनच्या बाहेर, खूप बाहेर आहे चेंडू. वाईड बॉल. उल्हास मांजरेकर बॅटिंगसाठी आले चौथ्या क्रमांकावर. नाश्ता केला विशाल. आणि विशालने आपल्या समोरून बघितले की 2 फलंदाज कशा प्रकारे बाद झाले. पहिला फटका निश्चित म्हणे की चांगलाच होता, त्याला गॅपमध्ये खेळायचा होता, पण कॅच मंगेशने बनवला. नंतरचा फटका मात्र सरप्राईज करणार होता तो चेंडू, तो म्हणजेच मेदणकरला. आणि त्याची मात्र कॅट अप्रतिम टिपली ती म्हणजेच अनिशने. हो, बघितलं, जाऊ दिलं. लेफ्ट केलं चेंडूला, पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल. सेलोचे जनरल मॅनेजर देवादिगा आणि त्याचबरोबर केतनबाई यांचं इथे आगमन झालंय. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आपण बघत आहोत की सामनावीर जी ट्रॉफी आम्हाला जी बघायला मिळते सेलोने प्रेझेंट केली आहे, आणि त्याचे मात्र देवादिगा साहेब यांचे इथे आगमन होते. आणि त्यांच्यासोबत केतनबाई, दोघांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आर्य भास्कर प्रीमियर लीगमध्ये. नक्कीच सेलोचे आमचे जनरल मॅनेजर देवाडिगा साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी केतनबाई यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम साहेब. हो, बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. एक म्हणतात ना की ज्या पद्धतीने बॉलचा टप्पा पाहायला नाही आणि त्यानंतर स्ट्रोक खेळायला गेले. आणि म्हणून विशाल लवकर आलेत, बोलत आहेत त्यांच्याशी. पहिल्या 2 विकेट लवकर गेलेल्या आहेत. आपल्याला थोडंसं वेट अँड वॉच, संयमाने खेळ करावा लागेल प्रसाद सर. हो, निश्चितच. आणि ज्याप्रमाणे श्रीधरावने गोलंदाजी केली आहे, मी खरंच कौतुक करेन. 2 फलंदाज बाद झाले. एक अवघड असा झेल होता तो कॅच बनवला मंगेशने, पण पुढच्या चेंडूवर अपेक्षा आपल्याला नव्हती की मेदणकर अशा प्रकारे आउट होऊ शकतो, पण त्याची कॅच सुद्धा अनिशने अप्रतिम टिपली बॅकवर्ड पॉइंटला. पुढचा चेंडू श्रीधरचा. हा चेंडू थोडासा ओव्हरपेज फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. 55 वाईट बॉल. अजून एक वाईट, तिसरा वाईट आतापर्यंत षटकट टाकलाय श्रीधर. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. आपण बऱ्याच वेळा असं राजेश बघितलंय की बॅट्समनला सरप्राईज करण्याची मात्र प्रयत्न गोलंदाज करत असतात. इव्हन आपण बघतो की मुद्दाम बाहेर टाकतात चेंडू, बाहेर काढून आतमध्ये आणतात कधी कधी चेंडू, आणि अचानक असा एक चेंडू तो झपकन तिथे तो विकेट काढून देतो. अशी आपण चित्र किती वेळा बघितलंय, टेनिस क्रिकेट असो की लेदर क्रिकेट असो. नक्कीच. आणि त्यासाठी तुमचं फुटवर्क फार आवश्यक लागतं, टेम्परामेंट नेसेसरी. श्रीधरराव, पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा ऑप्शनच्या बाहेर आहे. चौथा चेंडू वाईड. काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न श्रीधर इथे करतोय. श्रीधररावच्या मात्र ज्याप्रमाणे आपण बघितलं की 2 चेंडू त्याने 2 विकेट काढले. असं वाटतं होतं की हा गोलंदाज इथे मात्र या षटकात छाप सोडेल किंवा पूर्णपणे डॉमिनेट करेल, इथे मात्र एक इकॉनॉमिकल षटक टाकेल. पण 4 धावा आतापर्यंत आपण बघतोय ज्या धावफलकर ॲड झालेत ना, त्या स्वतःहून श्रीधररावने इथे खर्च केलेत, कारण त्याला लाईन मिळत नाहीये. तो हलकासा लेग कट करतोय, चेंडू पण जास्त बाहेर निघतोय. आणि त्यामुळे आपण बघतो की सातत्याने पंच वाईटचा सिग्नल इथे करतायत. धावसंख्या 4. 4 धावा वाईटच्या स्वरूपात इथे मात्र धावफलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. हा चेंडू हवेमध्ये होता, काय एफर्ट होते, फ्लाय झाला होता पूर्णपणे अनिश. किंचित मला असं वाटतं 1 ते 2 इंच त्याच्या हातापासून हा चेंडू दूर राहिला, पण इथे मात्र चौकार वसूल करून खातं उघडलंय फलंदाज उल्हास मांजरेकरने. नक्कीच एक छान असा झेल होऊ शकला असता.
अनिश को भी पता है कि और थोड़ी अगर जंप और जल्दी होते शायद निश्चित तौर पर ये उंगलियां वहां पर अटक जा सकती थी और चिपक जा सकती थी वो गेंद, लेकिन यही क्रिकेट है, ये चौका मिलता हुआ। थोडेसे एफर्ट मी तुला मगाशी सुद्धा उल्लेख केला राजेश की बॅट्समनच्या समोर जे आपण बघतोय पॉपिंग ग्रीज आहे ती लाईन आपण दोन्ही एंडला जर सरळ खेचली तर मागे अर्धवर्तुळ तयार होतं आणि या ठिकाणी असलेले फिल्डर स्क्वेअर लेग आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे फाईन लेग आहे थर्ड मॅन आहे गली त्यानंतर आपण बघतोय पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंट या ठिकाणी चेंडू कधीही तुमच्याकडे वेगाने येऊ शकतो किंवा डायव्हर्ट होऊन येऊ शकतो. हा चेंडू लेगलाच करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद श्रीधरच्या नावावर अजून एक विकेट फलंदाज बाद ज्याने चौका ठोकला त्याची विकेट पुढच्या चेंडूवर काढली आणि क्विक रिप्लाय दिला जास्त वेळ घेतला नाही. अवघ्या आपण बघतो की या षटकात धावाच्या खर्च आल्या एक चौकार आणि 4 वाईड एकूण 8 धावा आणि पुढच्या चेंडूवर विकेट म्हणजे अजूनही धक्का 3 फलंदाज बाद केले या षटकामध्ये आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स फ्रॉम श्रीधर राव. त्याचाच मगाशी उल्लेख झाला की या पोझिशनला की चेंडू किती वेगाने येऊ शकतो. तू म्हणालास की एफर्ट निश्चितच एफर्ट त्यांनी प्रयत्न केले अजून एफर्ट थोडेसे हवे होते पण तेवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्ही निर्णय घेत असताना थोडासा डिले होतो लेट होतो तेच बघायला मिळालं. त्याने स्वतःने पूर्णपणे स्ट्रेच केलं पूर्णपणे तो झोपला तिथे आपण बघितलं की जेव्हा तो लँड झाला जमिनीवर तो पूर्णपणे आडवा झाला होता झोपला होता पण चेंडू त्याच्या आवाक्याचा थोडासा बाहेर होता तिथे मात्र चेंडू अशाच वेगाने येत असतो आणि तोच चित्र तुम्हाला बघायला मिळालं. चौकार वसूल झाला त्यानंतर आपण बघतो की विकेट काढली श्रीधर रावने ती मांजरेची उल्हास मांजरेकरची आणि आतापर्यंत आपण बघतोय की एका षटकाच्या समाप्तीनंतर विशालला स्ट्राईक खेळला येण्याची संधी अजूनपर्यंत मिळाली नाहीये पण आता आपण बघतोय की श्रीधर राव तब्बल 3 विकेट्स काढतोय. नक्कीच खूप छान अशी गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे कारण 3 ते 4 बॉल कदाचित वाईड गेले होते यासाठीच मात्र त्यानंतर चौकार आला त्यानंतर विकेट मिळाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 184चं दडपण या ठिकाणी थोडंसं कंट्रोलमध्ये आणावं लागेल कारण 3 विकेट गमावलेले आहेत. आता कंपल्सरी एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. आता नवीन फलंदाज स्वप्नील आणि विशाल कारण विशाल अजूनही नॉन स्ट्राईकला आहे एकही बॉल खेळलाच नाही आहे त्यामुळे विशाल आणि सचिन स्ट्राईकवर आहे सचिन पटेल स्ट्राईक केलं सचिन पटेल लेफ्ट केलं जाऊ दिला अजून एक वाईड 5वा वाईड आतापर्यंत या षटकातला विकेट तर काढले त्याच्यात मात्र शंका नाही पण ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय मला असं वाटतं की लिगली जर आपण बॉल बघितले आतापर्यंत या षटकातले जे चेंडू आतापर्यंत झाले आहेत ते एकूण चेंडू या षटकातले आपल्याला बघायला मिळतात 5 चेंडू झालेत म्हणजे आतापर्यंत त्याने 10 चेंडू फेकलेत त्यामुळे की 5 आपण बघतो वाईड सुद्धा आहेत आणि या वाईडमुळे आपण बघतो की धावसंख्येत वृद्धी होते हळूहळू 5 वाईड एक चौकार एकूण 9 धावा आतापर्यंत 3 गडी बाद आणि षटकातला निर्णायक चेंडू थोडासा ओव्हरपिच होता समोर एक्झिक्यूट केला आहे बॉटम हँडचा खूप चांगला वापर फॉलो थ्रू मध्ये चेंडू बनवण्याचा प्रयत्न निश्चितच केला एकदा तिथे कंप्लीट केली चेंडूवर धावसंख्या 10 तर सन्माननीय धनंजय पानगुडे साहेबांचे इथे आगमन झाले राजदीप प्रतिष्ठानचे संस्थापक आणि त्याचबरोबर त्रिनेत्र ऑप्टिक्स ओम त्रिनेत्र ऑप्टिक्सचे राकेश मोरे यांचं सुद्धा आगमन झालं त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी मगाशी उल्लेख केला की खूप चांगले ब्रँडेड सनग्लासेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये या स्पर्धेच्या सामन्यावरच्या पुरस्कारासाठी आणि खास करून एक्सटेन जो एक खूप चांगला ब्रँड आहे स्वतः मी वापरतो एक्सटेन राकेश मोरे साहेब हा सुद्धा एक्सटेनचाच गॉगल आहे आणि मगाशी मी बघितलं आणि एक्सटेन ब्रँड सध्या खूप चांगला आहे फॉर्ममध्ये आहे आणि निश्चितच याचे सनग्लासेस आहेत ना तुमच्या डोळ्यांना खूप शांतता देतात किंवा खूप थंडावा देतात आणि ते एक्सटेनचे ब्रँडेड गॉगल्स तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये सामन्यावरच्या पुरस्कारासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आय थिंक सुशांत पाटील बॉलिंग मार्कवर येतोय षटकांक क्रमांक 2 मध्ये मागच्या सामन्यात त्याने 2 विकेट्स काढल्या होत्या तो सुशांत पाटील बॉलिंग मार्कवर शॉर्ट ऑफ लाईन स्क्वायर कट करायचा प्रयत्न वेगवान चेंडू पहिला चेंडू डॉमिनेट केला अक्षरशः सचिन पटेलला. सोहेल तन्वीर मी असं म्हणेन की हा उजव्याचा सोहेल तन्वीर आहे गोरेगावचा अशी तुम्हाला गोलंदाजी बघायला मिळते झपकन रिस्ट रिलीज करतो वेगाने हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल पंचांचा इशारा धावसंख्येत धावसंख्या 11 धावा धावफलकावर
हल्ली अजून एक क्लिप व्हायरल झाली युट्यूबवर, आपण जर बघितलं तर स्पिन गोलंदाजी सुद्धा केली होती डाव्या हाताने सोहेल तन्वीरने. तिथे त्याने विकेट सुद्धा काढली. 11 धावा, 11. एका षटकाकडे धावसंख्या 10 होती. 5 वाईड, एक चौकार, एक सिंगल. स्ट्राईक पुन्हा एकदा मिळाली ती सचिनला आणि आता मात्र एक वाईड टाकलाय. धावसंख्या 11. फुल टॉस, उंच गेलाय, लांब गेलाय, दूर गेलाय आणि आकाशाला गवस निघालणारा बघायला मिळतो तो षटकार. 6 धावा. षटकार ठोकलाय दुसऱ्या षटकातल्या या चेंडूवर आणि या षटकारामुळे सुद्धा धावसंख्येने सुद्धा उंच उडी घेतली. धावसंख्या बघतो ती 17 धावा. 17 लॉस ऑफ 3. 17 धावा, 3 गडी बाद. फुलटॉस चेंडू आपण बघितला आणि त्यामध्ये आपण निश्चितच आपण बघितलं की एक्झिक्यूट केला तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या षटकाराची नोंद झाली सेकंड इनिंग मध्ये. बॅटिंग आपण बघतोय त्याच्यामध्ये सुरू आहे ती मेरविक स्ट्रायकर्स या टीमची. 17 धावांवर 3 गडी बाद. स्क्वायर कट करायचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो आपण जर बघितला तर बॅट स्वाईप केली होती पूर्णपणे ऑफस्टंपच्या बाहेर. स्लाइस करायचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाहीये. पण पहिल्या षटकामध्ये श्रीधरने जो दबाव टाकला आहे त्या दबावातून थोडंसं मागे येण्याचा किंवा दबाव दूर करण्याचा प्रयत्न सचिन आणि त्याचबरोबर विशाल, अजून संधी मिळाली नाही विशालला, सचिन करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू मागे जातोय. बघूया पंचावर काय सिग्नल करणार. पंचा दिशेला वाईट बॉल, त्याच्यावर अजून 4 धावा ऍड करूया. बोनसच्या 4 धावा आणि ऍड करूया एकूण 5 धावा धावफलकावर. 22 वाईट प्लस 4, एकूण 5 धावा धावफलकावर. सर 22 धावसंख्या झालेली आहे. दुसरीच ओव्हर चालू आहे. 11ची सरासरी आहे. विकेट गेलेले आहेत मात्र विकेट उभे राहिले दोघं, तर हे दोघं देखील चमत्कार करू शकतात. हो निश्चितच तो चमत्कार तुला सुद्धा बघितला आपल्याला बघायला मिळाला, याची आठवण आपण निश्चितच करूया. हो कट करायचा प्रयत्न होता, बघायला मिळाला नाही ऐकायला मिळालं असं मी म्हणेन. कारण 1980च्या वर्ल्ड कपमध्ये भारत वर्सेस झिम्बाब्वे हा सामना जेव्हा झाला तर दूरदर्शनचं स्ट्राईक होतं, सामना बघायला मिळाला नाही. पण त्या सामन्यामध्ये काय घडलं हे प्रत्येक भारतीयाला माहिती आहे आणि तिथून मात्र आपण मागे वळून बघितलं नाही. त्या सामन्यामुळे आपण जिवंत राहिलो त्याच 1980च्या वर्ल्ड कपमध्ये आणि तो मात्र वर्ल्ड कप सुद्धा आपण जिंकला. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज डीप पायपकट पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगवान आउटफील्ड, सीमारेषच्या बाहेर चेंडू निघून गेला. 4 धावा. असं संकट भारतीय संघावर आलं होतं. 17 धावींवर 5 गडी बाद. त्यातून मात्र कपिल देव निखळने एंट्री केली मैदानाच्या आतमध्ये. 132 चेंडू 175 धावा आणि तसा कपिल देव निखळची गरज आहे मेरविक सुपर स्ट्रायकर्स या संघाला, तशा बॅटिंगची. कारण तेवढी मोठी धावसंख्या आहे आणि ते मात्र आपण बघतोय की 183 धावा पहिल्या शतकामध्ये आहेत आणि 184 आता करायचे आहेत तुम्हाला. येस 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 अगदी बरोबर. फक्त दिशा दिली, मागे जातो चेंडू, अप्रतिम फटका, ब्युटिफुल स्ट्रोक. वेगाचा वापर केला, टप्प्याचा वापर केला आणि काय फटका. फाईन शॉट, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, बॅक टू बॅक चौकार. नक्कीच छान फटका खेळलेत आणि फाईन लेग बाउंड्रीला आपण चौकार पाहतोय. धावसंख्या 30, 2 ओव्हर नंतर 30. 184 करायचे आहेत. 30 म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी 154 आता आवश्यक आहेत आणि अजूनही 13 ओव्हर बाकी आहेत. 13 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, 184 करायचे आहेत. आत्तापर्यंत 30 झालेले आहेत. 154 करायचे आहेत आणि नक्कीच 154 किती ओव्हरमध्ये करायचे तर 13 ओव्हरमध्ये करायचे आहेत. म्हणजेच 11.84 सरासरी आवश्यक आहे. 11.84. बॅटिंगला स्ट्राईक एंडला आता विशाल येतोय, जो विशाल मागची 2 षटकं फक्त नॉन स्ट्राईक एंडलाच फक्त उभा राहिला होता. म्हणजे समोरच्या बॅट्समॅनला तो फक्त आरसा दाखवत होता आणि अशा मुमेंटला आपण बघितलं की 3 विकेट्स गमावलेत, 30 धावा अंकित झालेत. त्यामुळे सरासरी चांगली असं म्हणायला हरकत नाहीये. तर मला असं वाटतं की यानंतर विशालने चांगली बॅटिंग किंवा चांगली इनिंग पेश करणं आपल्या संघासाठी खूप गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आय थिंक अनिश येतोय. येस अनिश. सर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 154 आहेत, 13 ओव्हरमध्ये करायच्या 11.84 आणि म्हणूनच या पुढचे 3-4 ओव्हरमध्ये जर बऱ्यापैकी धावसंख्या आलं तर नक्कीच खरोखर एक मोमेंटम आणि एक बेस तयार करू शकता तुम्ही पुन्हा एकदा. हो विशालला तेच करावं लागेल.
हो, वेगाने बॅट फिरवती, स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न. टेम्परामेंट सध्या त्या गोष्टीची गरज आहे, कारण 3 विकेट गमावलेत. संयम तुमच्याकडे आहे, संयमाच्या सोबत तुम्हाला आक्रमण सुद्धा करायचं आहे. पण जिथे खराब चेंडू भेटेल त्या चेंडूचा तुम्हाला समाचार घ्यावाच लागेल. आणि ते मात्र तुम्हाला आता यापुढे गोलंदाजांना हवी होऊ द्यायचं नाही, कारण 3 विकेट तुम्ही लवकर आणि ते सुद्धा पहिल्या षटकातच गमावले आहेत. धावसंख्या 30. अनिशचं हे वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईक इनला विशाल. विशाल पेंडुरकर चेंडू कॅरी करण्याच्या प्रयत्नात आपण बघतोय की विकेट किपर कडून चेंडू सुटलाय. वाईट बॉल. वाईट +1 2 धावा ऍड करूया. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावर. बघा अजूनही प्रेक्षक वाट बघतात की विशाल खातं कधी उघडणार आहे, कारण विशालला संधी मिळतच नाहीये. मागची 2 षटकातून ऑन स्ट्राईक उभा होता, पण जेव्हा स्ट्राईक एंडला आलाय एक चेंडू आपण बघितला डॉट गेला, पुढचा चेंडू त्याने वाईट टाकला, त्यावर अजून एक धाव आपण बघतोय. 32. सचिन ऑन स्ट्राईक. एसपीचा चेंडू बॅकफुटला गेला, पंच करायचा प्रयत्न. इनसाइड एज. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या 32. पाठलाग सुरेश 84 धावेंचा. ज्या गोष्टीचा उल्लेख केला आणि योगायोगाने बघा आपण 30 धावसंख्या बघतोय. भारत वर्सेस झिम्बाब्वे 1983च्या वर्ल्ड कप 1983च्या वर्ल्ड कपमध्ये ती घटना होती. हो, अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू. चांगला लेन्सचा वापर केला या चेंडूवर. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. प्रचंड वेग होता बघा. थोडीशी दुखापत एसटीच्या मागे आपण बघतोय की अक्षरशः विकेट किपरला झिंडीण आल्या त्याच्या हाताला. एवढा प्रचंड वेग होता या चेंडूवर. 32. 32 धावा धावफलकावर. ऑन ड्राईव्ह मिड विकेटला एक्झिक्यूट केलंय. शतक डीप मध्ये येतो चेंडू उचलण्यासाठी. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव, ती सचिनला. धावसंख्येत बरं धावसंख्या 33. मिसेस सविता सांगली यांचे ते आगमन होते. त्यांच्यासोबत त्यांची सर्व मित्रपरिवार सुद्धा आहे आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुद्धा त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे निश्चित आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांचं पूर्ण फॅमिली मेंबर तिथे येत आहेत, त्यांच्यासोबत आपण बघतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मिसेस सविता सांगली यांचे ते आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आर्य भास्कर प्रीमियर लीगमध्ये. नक्कीच या ठिकाणी ज्यांचं योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी बहुमोलाचं योगदान आहे अशा मान्यवरांची मांदियाळी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही उपस्थिती आपण पाहतो या ठिकाणी मॅडमचं देखील आगमन झालेलं आहे. तर मॅडम आपणास विनंती राहील आपण देखील इथे बसून घ्यायचं आहे. अनिश पुढचा चेंडू घेऊन विशाल समोर. ऑन साइडला प्लेस केलाय, चांगला फटका क्षेत्र तिथे आहे मिड विकेटला. गॅप शोधू शकत नाहीये, थोडासा वेळ घेतोय सेट होण्याचा. तो म्हणजेच विशाल. कारण विशालची बॅट टळपणं किंवा विशालला खेळपट्टीवर टिकणं किंवा त्याची विकेट स्वतःहून टिकवून तो खेळ करणं हे सध्या इम्पॉर्टंट आहे. तर एकूण षटकं संपते ती 3 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्येची अंकी जरी 3 गणाच्या मोबाईल आहेत 34. सरासरी खाली आणली आहे पूर्णपणे. जी 2 षटकांमध्ये 15ची होती, 3 षटकाकडे आपण बघतोय 11.33ची बघायला मिळते. सरासरी पूर्णपणे खाली आणली आहे. गोलंदाजीमध्ये आपण बघतोय परिवर्तन होते. 4थं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा श्रीधर राव. तीन विकेट्स गमावल्यावर आपण बघतोय की आता मात्र टेम्परामेंट त्याचबरोबर आक्रमणाची गरज आहे, पार्टनरशिपची गरज आहे. जशी पार्टनरशिप हळूहळू पुढे जाईल, बिल्टअप होईल, थोडासा दबाव आता फिल्डिंग टीमवर वाढेल आणि ते करावं लागेल आता मात्र सचिन आणि विशालला. गोलंदाज आपण बघतोय शेवटच्या टप्प्यात आपण आढळतो या स्पर्धेच्या आर्य भास्कर प्रीमियर लीगचा, कारण शेवटचा सामना सुरू आहे आणि दुसरं सत्र सुरू आहे. खास करून आपण बघतोय की 3 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट आणि अजूनही यानंतर 12 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईट बॉल, श्रीधर राव. आणि मला असं वाटतं या इनिंग मधला हा 6वा चेंडू वाईट असेल श्रीधर रावचाच, फक्त एकट्याचा. पहिल्या षटकात त्याने 5 चेंडू वाईट टाकले. सनग्लासेस मगाशी मी उल्लेख केला की एक्सटेंड सध्या खूप चांगला ब्रँड आहे आणि या ब्रँडचे तुम्हाला सनग्लासेस ओम त्रिनेत्रच्या माध्यमातून, ऑप्टिक्सच्या माध्यमातून तुम्हाला इथे मात्र भेट दिली जाणार आहे. त्याचा मान ऑफ द मॅच त्यांचा सुद्धा मी मनोपूर्वक आभार इथे व्यक्त करतो पुन्हा एकदा. सेलो कंपनीचे आपण बघतोय देवाडिगा साहेब सुद्धा उपस्थित आहेत. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि त्याचबरोबर केतन बाय आणि आपण बघतो की सविता सांगळी मॅडमचं सुद्धा इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यापैकी आमचे काही पुरस्कर्ते सुद्धा आहेत, त्यांचं सर्वांसुद्धा मी आभार व्यक्त करू. कारण तुमच्याच सहकार्यामुळे, तुमच्याच पाठबळामुळे एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती आर्य भास्कर प्रीमियर लीग. शेवटचा दिवस या स्पर्धेचा 2 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट. श्रीधर राव थोडासा बॅकवर्डला गेला, ऑन साईडला पूल केला, पण व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. हा चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू निघून जाईल तोपर्यंत मिळते ती फक्त या चेंडूवर एकच धाव विशालला. दबाव होते वातावरण, समोरच्या संघावर ट्रान्सफर करावं लागेल, वाढवावं लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल, पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. स्ट्रायकिंगला सचिन पटेल, त्याचबरोबर विशाल पेंढुरकर असे 2 फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. श्रीधररावचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. विकेट किपर बीट होत आहे, रनआउटची संधी पण एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजांनी. बॅकअप आहे त्या ठिकाणी, मंच बघूया सिग्नल करतात. वाईट बॉल, वाईट +1 अशा 2 धावा ॲड करूया. दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकातले 5 चेंडू वाईट, या षटकातले आतापर्यंत 2 चेंडू वाईट. वाईटची मालिका थांबत नाही श्रीधर रावची. विकेट त्यानेच काढलेत 3 आपण बघतोय, पण वाईट सुद्धा आपण बघतोय. त्याच्या गोलंदाजीवर भरपूर वाईट तुम्हाला बघायला मिळतात. आतापर्यंत जेवढे वाईटची संख्या तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजेच गुणतालिकेवर ते सर्व वाईट आहेत ते श्रीधर रावचे. एकूण धावसंख्या आपण बघतोय, जे अंकी जरी धावफलकावर 38 धावा. 184चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 षटकात धावसंख्या चांगली होती, इव्हन दुसऱ्या षटकात धावसंख्या जास्त चांगली होती. या 2 षटकात धावसंख्या आपण 30 बघितली. बॅकफुटला गेले, ऑन साईडला चेंडूला पूल केलाय, मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत अजून एकदा इथे ऍड करतो विशाल. ओम त्रिनेत्र प्रॉपर्टीज प्रोप्रायटर आपण बघतोय राकेश मोरे साहेब, ओम त्रिनेत्र ऑप्टिक्सचे. त्यांच्या माध्यमात आपण बघतो की या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी सनग्लासेस त्यांनी प्रोव्हाइड केलेत, पुरस्कृत केले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. ओ द विकेट, चेंडू हवेमध्ये, ऑन साईडला डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक दूरवर येतोय, झेल इथे मात्र ड्रॉप. झेल सुटलाय मेदनकर कडून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, गुड शॉट. अरे तीर्थ आहे तिथे, दोघांनी पनामात कॅप घातली, ती सुद्धा वाईटच आहे. सेलोचे आपण बघतो की जनरल मॅनेजर देवाडिगा साहेब सुद्धा उपस्थित आहेत, केतन बाई सुद्धा उपस्थित आहेत, राजीव प्रतिष्ठान, त्याचबरोबर सविता सांगली मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. हवेमध्ये चेंडू स्लाइस केलाय. कौतुक आपण यासाठी करूया राजेश, कारण फक्त 15 दिवसापूर्वी या स्पर्धेचं प्रोव्हिजन होतं आणि त्या प्रोव्हिजन आपण बघितलं की 15 दिवसामध्ये आपण ताबडतोब याचं अरेंजमेंट तुम्हाला बघायला मिळते. बॅकफूट ड्राईव्ह मिड ऑफला एक्झिक्यूट केलाय आणि हे सुद्धा एवढंच महत्त्वाचं आहे राजेश, ज्याप्रमाणे आपण बघतो की खूप चांगलं आयोजन आर्य भास्कर प्रीमियर लीग
आणि दिनेश म्हात्रे यांनी जेव्हा मला सांगितलं की 15 दिवसापूर्वीचं फक्त प्रोव्हिजन आहे, त्या 15 दिवसापूर्वी हे प्लॅनिंग झाली की अशा क्रिकेट स्पर्धा व्हायला पाहिजे आणि या सर्व स्पॉन्सर्समुळे त्या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होत आहेत. त्याबद्दल निश्चित आपण त्यांचंसुद्धा आपण कौतुक करूया. एकूण षटकं संपतात, मला इथे माहिती अशी मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आपण बघतो जी अंकित झाली आहे धावफलकावर 44, 44. 4 षटकाखेर 11ची गती, 44 धावा धावफलकावर आणि गडी गमावले ते एकूण 3. राजेश, सनग्लासेस तू सुद्धा वापरतो, काय म्हणशील? ज्याप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये सामन्यावरच्या पुरस्कारासाठी आपण बघतोय त्रिनेत्र ऑप्टिक्सच्या माध्यमातून सनग्लासेस लाभले ते प्रत्येक मॅचसाठी, काय म्हणशील? एक्सटेनचा ब्रँड आहे. मला मगाशी मी बॉक्स उघडला बघितला, मध्ये एक्सटेनचा ब्रँड आहे. मी खुश झालो कारण मी मागच्या 5 वर्ष एक्सटेन ब्रँड वापरतोय आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे एक्सटेन ब्रँडचा. नक्कीच डोळ्याला एकदम शीतलता आणि सुखद अनुभव आहे तो. नक्कीच त्रिनेत्र ऑप्टिक्स यांचे देखील धन्यवाद. राकेशजी आमचे मोरे. लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू ड्राईव्ह करायचं होतं कव्हर्समध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अटॅक करतोय साईन आहे गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 मध्ये. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज सचिन पटेल. धावसंख्या 44. ड्राईव्ह, अप्रतिम फटका, चाबूक, कार्पेट शॉट, सीमारेषेवर दणदणीत चौकार. मॅग्निफिसंट शॉट, तोरून मापून मारलेला फटका असं मी म्हणेन राजेश. जसा चेंडू रेंजमध्ये भेटला त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला आणि काय जोरकस फटका एक्झिक्यूट केला, स्ट्रेट टू द ग्राउंड, चौकार. नक्कीच बॅट्समन ज्या प्रकारे खेळतोय, गोलंदाजीची लय त्याला पकडता येत नाही, त्या पद्धतीनेच सुरुवातीपासून आक्रमण करतोय. बॅकफुटला गेला, पंच करायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग होत नाही हा चेंडू, जास्त लांब जात नाही. शॉर्ट पॉईंटला चेंडू तिथेच घुटमळतोय, तोपर्यंत मिळते ती 1 धाव या चेंडूवर. 44 नंतर आपण एक चौकार बघितला, त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या 49 धावा धावफलक अंकित झाली आहे 5व्या क्रमांकाच्या षटकामध्ये. साईनाथ जो फिरकी गोलंदाज या संघाचा, फिरकी आक्रमण. स्ट्राईक एंडला विशाल पहिल्यांदा या षटकामध्ये. अराउंड स्टंप हा चेंडू हवेमध्ये उंच गेला आणि काय लांब गेलाय. कॅमेरामनच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय सरळ सीमारेषेबाहेर आणि त्याचबरोबर 50 धावा सुद्धा पूर्ण होतात. धावसंख्या 55 धावा धावफलकावर. सुपर बॅटिंग. कॅमेरामनच्या बरोबर मागे आपण बघतोय की त्या ठिकाणी नेटच्या बरोबर त्याच्यावरून चेंडू निघून गेलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. स्कोर मूव्ज ऑन 55 इन द 5th ओव्हर. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना आपण बघतोय 11ची गती सध्या तरी बघायला मिळते आणि धावा कुठल्या त्या 55. अराउंड द विकेट. बघूया चेंडू समोर आहे खेळाडू डीपमध्ये लॉंग ऑनला. चेंडू जोपर्यंत कव्हर करून फेक करते तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या 56, 56. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लास्ट बॉल निर्णायक चेंडू. इनसाइड आउट. कव्हर्समध्ये फिल्डर होते पण त्याला बीट करून चेंडू मागे निघून गेलाय. चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न झेल घेण्यासाठी. बॅकअप त्या ठिकाणी चांगला आहे. आय थिंक थोडंसं क्रॅम्प आलाय चेंडू आपण बघितोय. कव्हर करत असताना पाय जेव्हा लँड झाला जमिनीवर आणि तिथे थोडीशी दुखापत जाणवते त्या खेळाडूला. एकच धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे आणि तोपर्यंत आपण बघतो की षटक समाप्त होते. धावसंख्या 57. 5 षटकांचा खेळ समाप्त होते. 57 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 184चं आणि बघूया नंतरच्या 10 षटकांमध्ये इथे मात्र कशा प्रकारे कमबॅक करेल. कारण असं मी म्हणेन राजेश की पहिल्या षटकात 3 विकेट गेल्यानंतर आता मात्र मी म्हणेन की कमबॅक करायला सुरुवात केली आहे त्यांनी. आता मात्र 4 षटकं खेळून काढली, त्यामध्ये त्यांनी विकेट गमावली नाहीये. पण नंतरच्या 10 षटकात त्यांना तेच करायचं, विकेट न गमावता या धावसंख्या जर पाठला करायचा असेल तर निश्चित चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल ती सचिन पटेल आणि विशालला. आणि बघूया ते कशाप्रकारे ते बिल्टअप करतात, कशाप्रकारे ती भरते ती पार्टनरशिप, याचं दातबडून कॉमेंटरपासून घेऊन येतील. या ऐकूया राजेश कुळेचा आवाज. थैंक्स अ लॉट सर. प्रसाद परब सर धन्यवाद. हम देख रहे हैं आर्य भास्कर प्रीमियर लीग 2023 और अंतिम फाइनल मुकाबला, जहां पर मुकाबला जारी है. गोरेगांव लायंस बनाम
मेवरिक स्ट्राइकर्स, कमाल की शुरुआत मेवरिक स्ट्राइकर्स टीम के बल्लेबाज जो अब कर रहे हैं, क्योंकि 3 विकेट जाने के बाद ऐसे लग रहा था कि मैच का मोमेंटम पूरा शिफ्ट हुआ था, लेकिन 4 ओवर के बाद जिस तरह से रन संख्या बनी थी और अब रन बने हैं टोटल 5 ओवर के बाद 57, लॉस ऑफ 3, 11 रन प्रति ओवर। हर एक ओवर में 11 रन के बाद जिस तरह से शुरुआत अब देख रहे हैं, और 4 ओवर के बाद जब इस तरह का स्कोर 5 ओवर के बाद बना है 57, तो टोटल 184 चेस करने हैं, 57 बने हैं, अभी भी 127 रन बनाने हैं, और 127 रन बनाने हैं केवल 10 ओवर में, तो 12.7 रन्स पर ओवर रिक्वायर्ड टू विन दिस मैच। 12.7 रन प्रति ओवर का औसत आवश्यक मैच को जीतने के लिए। तो चलो गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज। चलो अब सभी मेहमान हमारे यहाँ पर उपस्थित है। थैंक्स अ लॉट टू त्रिनेत्र ऑप्टिक्स, मिस्टर राकेश मोरे, जनरल मैनेजर ऑफ सेलो, ऑनरेबल मिस्टर देवाडिगा सर, केतन बाइस, सो एज धनंजय पानबुडे, राजदीप प्रतिष्ठान। थैंक्स अ लॉट टू सविता सांगली मैम जो यहाँ पर उपस्थित है। आणि निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्ताने मेंबर ऑफ पार्लमेंट आदरणीय सन्मान्य खासदार गजानन कीर्तीकर साहेब, NEFC कंपनी ओनर अँड डायरेक्टर मिस्टर प्रजेश आणि मिस्टर संदीप यांचे देखील धन्यवाद। या सर्व जे आमचे पुरस्कर्ते आहेत, प्रायोजकत्व यांचं लाभलेलं आहे या स्पर्धेला, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार। सन्मान्य खासदार गजानन कीर्तीकर साहेब, भाऊंचं देखील फार मोठं योगदान आहे। मुंबई आमच्या उपनगर कबड्डी असोसिएशनचे देखील ते माजी अध्यक्ष आहेत, सध्या कार्याध्यक्ष म्हणून त्यांचं योगदान आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनसाठी। तर योगेंद्र थोडा साईडला होतो, कारण गोलंदाजी करण्यासाठी आता येतोय अनिकेत, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे। आता मात्र चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल। इट इज गोइंग टू बी गुड कॉन्टेस्ट बिटवीन अनिकेत वर्सेस द सचिन पटेल एज वेल एज बॅट्समन विशाल इन द 6th ओवर फ्रॉम द फिल्म सिटी एंड। फिल्म सिटी एंड से इस गेंद को खेले हैं जब तक कि वहां पर सुधांशु फील्ड करे, केवल 1 रन मुकम्मल। 1 रन के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 58, जीतने के लिए रन बनाने 126 और गेंदे बाकी है 59। 59 में 126 मतलब हर एक ओवर में 12.5 के ऊपर का औसत, 12.75 70 का औसत आवश्यक। ओ बच गए, एक मौका था, बैकफुट पर जाकर इस गेंद को कट करना चाहते थे। और जिस तरह से इनका पंच भी कमाल का है, जब ये खड़े रहेंगे तो निश्चित तौर पर ये आपको दिखाई देगा किस तरह से पंच भी खेल सकते हैं विशाल। अनिकेत की इस गेंद को खेलने के लिए तैयार। जिस तरह से पहले ओवर में रन बने थे, 2 ओवर में 30 रन, 15 का औसत था। और बोल्ड, ओहो, इनके अलग अंदाज नजर आए। ऐसे लग रहे थे कि विशाल को एक बड़ी पारी खेलना था, क्योंकि सचिन पटेल वहां पर पारी खेल रहे थे, लेकिन एक साइड एक पूरी तरह से छोर को संभालना था और विशाल जैसी विकेट मिली। ऐसे लग रहा है गोरेगांव लायंस टीम को सारा जहां मिल गया। आशाओं के आंगन में उमंगों की बहार। आप सभी का क्रिकेट के प्रति ये प्यार। त्रिनेत्र ऑप्टिक्स के हमारे आदरणीय राकेश जी मोरे साहब यहाँ पर उपस्थित है, जनरल मैनेजर ऑफ सेलो सम्मान्य आदरणीय देवाडिगा साहब, इनका भी धन्यवाद। केतन भाई यहाँ पर उपस्थित है, आपका भी हार्दिक स्वागत। थैंक्स अ लॉट। धनंजय पानबुडे साहेब, राजदीप प्रतिष्ठान साठी ज्यांचं योगदान, त्याचप्रमाणे सविता सांगली मॅडम, NUFC कंपनीसाठी ओनर अँड डायरेक्टर मिस्टर प्रजेश संदीप आणि MP मेंबर ऑफ पार्लमेंट आदरणीय सन्माननीय गजानन भाऊ कीर्तीकर साहेब यांचं देखील
धन्यवाद. स्वप्नील सावंत यावर आता जबाबदारी आहे. 4 विकेट गमावलेल्या. सचिन छान फॉर्म मध्ये आहे, मात्र अनिकेत देखील आपला फॉर्म या ठिकाणी दाखवतोय. ज्या टप्प्यावर एक नॅचरल फिंगर स्पिन आपण पाहतो, ज्या पद्धतीने अक्षर पटेल, रवींद्र जडेजा गोलंदाजी करतायत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या दिनेश म्हात्रे सर 58. पहिला चेंडू यष्टीरक्षकाला चकून निघून गेला होता, मात्र तो डॉट होता आणि त्यानंतर क्लीन बोल्ड. रमेश नार्वेकर आमचे द्रोणाचार्य सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सिलेक्टेड 11 साठी चांगलं क्रिकेट खेळले. कांगा लीग, लेदर क्रिकेट सर्व्हिस गोरेगाव वेस्टला, त्यानंतर तिथून सायंकाळी आपल्या ऑफिसमधून नंतर प्रॅक्टिससाठी दादर या ठिकाणी त्यांचा प्रवास होता. आज देखील जरी 60+ असले तरी द मनपेशर्स MCF या ठिकाणी देखील क्रिकेट खेळतात आणि त्यांची देखील स्पर्धा 70+ देखील आम्ही कॉमेंट्री करण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि अक्रॉस द लाईन जाऊन खेळायला गेले, समोर मिळाले आणि अजून एक विकेट, महत्वाची मोठी विकेट अनिकेत घेतोय. लेफ्ट आर्म ज्या बाजूने ऑर्थोडॉक्स स्पिन करणारा गोलंदाज आहे. आणि बघा ॲक्शन रिप्लेमध्ये अक्रॉस द लाईन समोर मिळाले, लेग बिफोर विकेट. पाहिल्या क्षणीच आकाशाकडे बोट आणि खेळाडू बाद होतात. मोठी विकेट. आता मात्र मोठी जबाबदारी मुकुंद यांच्यावर राहील. पहिल्या मॅचमध्ये मुकुंद ओपनिंगला आले होते, चांगल्या प्रकारे स्टार्ट दिला होता, मात्र मुकुंद यांच्यावर जबाबदारी राहील. ही मॅच कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि यासाठी एक छान कॉम्बिनेशन आवश्यक आहे. एक चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन, त्याचप्रमाणे एक पार्टनरशिपची गरज आहे. तर मोठी विकेट सचिन पटेल या ठिकाणी पास झालेले आहेत आणि खूप छान असं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी योगदान ज्या प्रकारे दिलं होतं आतापर्यंत. पुन्हा एकदा पूर्णतः फॉरवर्ड डिफेन्स आले आणि खूप वेगळे खेळाडू. दिलीप साळवी सर देखील आले होते पुण्यावरून प्रबोधनच्या स्पर्धेमध्ये. रमेश नार्वेकर सर सिलेक्टेड 11 साठी खेळले आणि स्वर्गीय अजित राऊळ कबाडी यांची देखील आज आठवण येते. अजित पै यांना देखील आपण पाहिलं, ज्या पद्धतीने कित्येक वेगळे असे क्रिकेटर, अशी वेगळी टीम होती सिलेक्टेड 11. स्वतः एक लेदर क्रिकेट सर खेळले. टेनिस क्रिकेटमध्ये तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दर रविवारी एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं क्रिकेट. आज देखील जेव्हा या मुलांना खेळताना पाहतात तेव्हा नक्की त्यांना ते दिवस आठवतात. आणि गोलंदाजीसाठी येतोय साई. बॅकफुटला जाऊन जागा बनवत आहेत चेंडू कव्हरच्या दिशेने. कधी ड्राईव्ह, कधी पंच, मात्र या ठिकाणी चांगलाच पंच द्यावा लागेल स्वप्नील आणि मुकुंदला आता. कारण इस बड़े मंच का अगर बड़ा सरपंच बनना है तो एक अच्छे पंच की जरूरत है. गेंदबाजी के लिए तैयार साई और टैप. और एक गेंद डॉट. गेंदबाजी के लिए तैयार साई. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन कर रहे हैं. बैक टू द बॉलर ड्राइव, लेकिन जब तक कि वहां पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, कोई रन नहीं. और एक गेंद डॉट.
1 to go. एकमात्र गेंद शेष. अपील कर रहे हैं लेकिन कोई वहां पर असर नहीं. ओवर की समाप्ति साई के, और बाल बाल बचे वहां पर, वरना एक क्लीन बोल्ड हो सकते थे. ओवर नंबर 7, ओवर की समाप्ति के बाद 61, 5 विकेट के नुकसान पर 184 करने हैं. और अब रन संख्या टोटल स्कोर बना है 61. 61 रन बने तो अभी भी 123 रन बनाने, और 8 ओवर मतलब 8 ओवर्स में बनाने 15.37, जो 10:30 11 का था तब अच्छा चल रहा था, लेकिन उसके बाद 12, और उसके बाद अब अचानक एकाएक 15.5 का औसत हम देख रहे हैं इस टुर्नामेंट के दौरान. त्रिनेत्र ऑप्टिक्स आदरणीय सन्माननीय राकेशजी मोरे सर यांचे धन्यवाद. खूप छान असे एक्सटेंशचे आपण पाहतोय. गॉगल्स आहेत आणि डोळ्याला एक सुखद गारवा, शीतलता, शांत वाटतं परिधान केल्यानंतर. अनिकेत आता थोडेसे पुढे आले फॉरवर्ड, आणि त्यानंतर ते ऑन साईडला खेळायला गेले, मात्र चेंडू डॉट जातोय. धन्यवाद सेलूचे जनरल मॅनेजर देवाडिगा साहेब, केतनभाई, त्याचप्रमाणे धनंजय पानबुडे साहेब, राजदीप प्रतिष्ठान, सन्माननीय सविता सांगली मॅडम. आणि मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. यष्टी रक्षकाने चांगली कामगिरी केली आणि एक जबरदस्त प्लॅन मध्ये, ट्रॅप मध्ये फसवलं. स्टंप आउट, मुकुंद बॅक टू द पॅव्हलियन. व्हॉट अ डिलिव्हरी बोल्ड बाय बॉलर लेफ्ट आर्म. इज गोइंग टू बी अनिकेत, द प्रोबेबल ऑलराऊंडर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचला पुरस्कार आपण देणार आहोत. त्रिनेत्र ऑप्टिकचे हे छान असे सनग्लासेस, तर आपण सेलूचे जनरल मॅनेजर देवाडिगा साहेब, केतनभाई यांचे देखील धन्यवाद. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल. थँक्स अ लॉट टू बी अ प्रेशियस टाइम हॅज बीन गिवन अँड आमच्याशी असोसिएटेड झाल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. राजदीप प्रतिष्ठान, धनंजय पानबुडे साहेब, सविता सांगली मॅडम, त्याचप्रमाणे NUFC कंपनी ओनर अँड डायरेक्टर प्रजेश अँड मिस्टर संदीप, सन्मान्य आदरणीय खासदार मेंबर ऑफ पार्लमेंट गजानन कीर्तिकर साहेब यांचे देखील धन्यवाद. हो, आता मात्र चकून जातोय फाईन लेग बाउंड्रीला, हा येतोय चौकार, 4 धावा. पंचांचा इशारा लेग बायच्या दरम्यान, और लेग बाय के द्वारा इन 4 रनों के साथ अब टोटल स्कोर बनता हुआ योगेंद्र हमें बताएंगे, हमारे स्कोरर. टोटल स्कोर योगेंद्र 65, 3 बॉल्स टू गो. 8वीं ओवर की 3 गेंदे बाकी. विकेट गवा चुके 6. गेंदबाजी के लिए अनिकेत, और बैकफुट जाकर पंच करने के लिए गए, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे कोई रन नहीं, और एक गेंद डॉट. 8वां ओवर चल रहा है. 6 विकेट गंवा चुके हैं और 4 विकेट बाकी है, लेकिन बल्लेबाजी कर रहे स्ट्राइक पर. और फिर एक बार फॉरवर्ड डिफेंस पूरी तरह से स्ट्राइड बाय, फिर आगे लेकर स्ट्राइड किया था डिफेंस के लिए, और जब तक कि उस गेंद को पढ़ लिया, बैक टू द बॉलर ड्राइव, कोई रन नहीं लेने की गुंजाइश. 184 रन बनाने हैं, बड़ा लक्ष्य है, विशाल स्कोर है. लेकिन जैसे कहते हैं कि कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो हारा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं. लड़ने का जज्बा जो दिखाना होगा. जब तक कि वहां पर मिड फील्डिंग 2 रन, और जब तक कि वहां पर श्रीधर राव फील्ड करे, इन 2 रनों के साथ रन संख्या 67, और ओवर नंबर 8, तो 8 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 67. 8 ओवर के बाद हम देख रहे हैं अब 67, और जीतने के लिए रनों की दरकार 117.
तो 42 गेंदे और जीतने के लिए 117 रन की जरूरत. 42 balls, 147 to win. Anish is the bowler from the Film City end. Start the proceeding to the batsman. जो स्ट्राइक पर हम देख रहे हैं, बल्लेबाज स्ट्राइक पर कौन है? स्वप्निल. और 9 सेकंड पर किरण. अनीश बॉलर गेंदबाज. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय आणि चेंडू फाईन लेगला होतोय. चौकार आणि चौकाराने स्वागत केलं जाते. सिनेस्टार अभिनेते आदरणीय सन्मान्य उपेंद्र लिमे सर या ठिकाणी आलेले आहेत. एक सेलिब्रिटी प्रीमियर लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं. जबरदस्त कामगिरी आणि जबरदस्त कामगिरी. खूप असे वेगवेगळे चित्रपट आपण पाहिलेत. या चित्रपटामध्ये त्यांचं एक विशेष आपण अभिनय पाहिलेला. आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपेंद्र लिमे सर या ठिकाणी सिनेस्टार अभिनेते, उत्कृष्ट नाट्यभूमी जर आपण पाहिलं तर नक्कीच रंगभूमी देखील गाजवलेली आहे. आणि तदनंतर एक उत्कृष्ट कलाकार, वेगवेगळे चित्रपट आपण पाहिलेत. ज्या चित्रपटांमध्ये त्यांचं योगदान व्हाट अ शॉट. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी चेंडूला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर कट. चौकार. खणखणीत दणदणीत चौकार. सेलिब्रिटी प्रीमियर लीग मध्ये देखील उपेंद्र लिमे सरांनी खूप जबरदस्त बॅटिंग बॉलिंग केलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ही स्पर्धा पाहत असताना नक्कीच ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या मैदानावर आपण पाहिलं या अगोदर देखील एक छान असं क्रिकेट ते देखील खेळतात स्वतः उपेंद्र सर. आणि आता मात्र फक्त स्टिअर करतोय चेंडू. ते डीप थर्डमॅनला खेळाडू त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत चेंडू सीमा पार. चौकार. आणि धाव संख्या पुढे सरकते. 6 विकेट गेल्या असल्या तरी सुद्धा 184 धावा या ठिकाणी टार्गेट दिलं. मी उपेंद्र लिमे सरांना सांगू इच्छितो 15 ओव्हरची मॅच आहे. 183 रन्स केलेले आहेत पहिली बॅटिंग करत असताना गोरेगाव लायन्स संघाने. आणि 184चं टारगेट या ठिकाणी दिलेला है. केतन भाई और देवाडीगर साहब भी हमारे बीच यहाँ पर उपस्थित है. आणि नक्कीच आमचे मित्र देखील आहेत. एक राष्ट्रीय खेळाडू किरण देवाडीगा आणि सध्या एक इंटरनॅशनल खेळाडू म्हणून रिशांग देवाडीगा यांना देखील आपण पाहतोय. आता मात्र या बॉलला पाहिलं होतं शेवटच्या क्षणाला ज्या पद्धतीने स्वप्नील थोडंसं डाऊन खेळायला गेले. जस्सी जी मिल रहे, झप्पी पैर की झप्पी दे रहे. आणि या एका धावेने नाही, धाव संख्या नाही आहे, डॉट आहे. तर ओवर नंबर आपण पाहतोय 9 ओवर और 9 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 79. तर धाव संख्या 79. 9 ओव्हर नंतर 6 ओव्हर्स मध्ये 36 चेंडूमध्ये धावा करायच्यात. अजूनही जर आपण पाहिला 184 जे टार्गेट आहे आणि त्यापैकी केवळ धाव संख्या आपल्याला 79 पाहायला मिळते. 105 रन्स 36 बॉल्स. 6 ओव्हर्स मध्ये 105 होणार का ही उत्सुकता आहे. आणि त्या प्रकारची आक्रमक बॅटिंग करावी लागेल स्वप्नील आणि बॅट्समन किरणला. कारण ज्या प्रकारे पहिल्या 6 विकेट्स बाद झाल्यानंतर या 4 विकेट्स अजूनही आहेत. बघूया 4 विकेट्स कुठपर्यंत आपल्या संघाला घेऊन जाऊ शकतात. कारण जर अभी नहीं तो कभी नहीं, आताच ते आक्रमकता दाखवावी लागेल. रन्स बनेंगे तो ही रन बनेंगे. जिस तरह की शुरुआत दी थी, पहले 2 ओवर में 30 रन बने थे, उसके बाद विकेट गए थे गुच्छे में. पहले ओवर में 3 आए थे अनिकेत. और पूरी तरह से बैकलिफ्ट स्विंग ऑफ द बैट बेहतरीन है. जब तक कि उस गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर, पूरी तरह से दिशा दी
जब तक कि वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी फील्ड करे 1 रन। अब जीतने के लिए रनों की दरकार 104। 35 गेंदे, 35 बॉल्स, 104 टू विन। आणि आता मात्र या ठिकाणी छान फटका खेळलेला आहे, डीप कव्हरला खेळाडू आहे. जोपर्यंत स्वीपर कव्हर अनिश या ठिकाणी फील्ड करेल. 1 धाव, या एका धावेने धाव संख्या. Oh, what a shot, what a drive towards the wideish long off. 184 is the big target they are looking for. इस तरह से चेस करने के लिए, लेकिन एक अलग अंदाज हम देख रहे हैं. इस स्पर्धेच्या निमित्ताने त्रिनेत्र ऑप्टिकचे प्रोप्रायटर राकेशजी मोरे, सेलोचे जनरल मॅनेजर देवाडीकर साहेब, त्याचप्रमाणे केतनभाई यांचे देखील हार्दिक स्वागत. आणि हा चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार. व्हॉट अ शॉट. स्वप्नील या ठिकाणी आपले योगदान देत आहे आणि आक्रमण करावं लागतंय आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी आक्रमण करतोय. एकूण धाव संख्या आपण हे 10वे षटक पाहतोय आणि या 10व्या षटकामध्ये टोटल स्कोअर आपल्याला चौकाराने पाहायला मिळते. टोटल एकूण वैभव स्कोअर 86 आणि पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम नाही आहे. विकेट किपर देखील थोडासा संयमाने खेळतोय, पाहतोय. अपील थोडंसं थांबून त्याने अपील केली, अन्यथा नक्कीच संधी मिळू शकली असती. लास्ट बॉल टू गो, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन गोलंदाजी. ऑन साईडला हा फॉली बनून खेळलेला आहे आणि एका धावेने धाव संख्या टोटल आता 10 ओव्हर नंतर 88. तर 10 ओव्हर नंतर 87 आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज आहे, ती म्हणजेच 97 97 नाही 30 बॉल 97. 30 बॉल 97 टू विन. 30 बॉल्स 97 टू विन. एंड न्यू बॉलर अब गेंदबाजी के लिए आएंगे. बॉलर का नाम, बॉलर कौन है? श्रीधर. पहले ओवर में जिस तरह से पहले 2 ओवर में जो स्पेल किया था उन्होंने, बॉलर निनाद आहे का? बॉलर निनाद आहे. तो अब गेंदबाजी के लिए निनाद और बल्लेबाजी के लिए स्वप्निल. एक तरफ हम देख रहे किरण को, सुधीर आगे खड़े हैं पॉइंट पर. एक खिलाड़ी हम डीप थर्ड मैन पर देख रहे हैं, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट डीप है. और एक फाइन लेग पर अब साई को हम देख रहे हैं. डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन, कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा छान पंच या ठिकाणी. काय गॅप शोधून काढलाय, चौकार. व्हॉट अ शॉट. खणखणीत एक चांगले या ठिकाणी आपलं पदल आली तर चांगलं टेम्परामेंट, चांगलं फुटवर्क, चांगलं ड्राईव्ह. त्याचप्रमाणे आता मात्र बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळून काढला डीप पॉइंटला, चौकार. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पहिल्याच चौकाराने पुढे सरकते. एकूण धावसंख्या 91. धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. 93 29 बॉल्स. निनाद ऑन साईडला खेळून काढलेला आहे. मंगेश त्या ठिकाणी आहेत. आजच्या दिवसातील सर्वोत्तम कॅच मंगेशने अक्षरशः हवेमध्ये. मगाशी म्हटलं होतं सरांनी, प्रसाद परब सर म्हणाले कि उड़ता हुआ पंजाब, लेकिन उड़ता मंगेश हमने देखा. हवा से बात कर रहे थे जिस तरह से उस गेंद को पहली गेंद पर अद्भुत, अविश्वसनीय, अनहोनी को होनी किया था. ओ तेज रफ्तार वाली गेंद थी. हाफ वॉली बनाकर कवर पर खेलना चाहते थे. ड्रिल कर रहे अपने स्ट्रोक को किरण. गेंद डॉट.
6 विकेट के नुकसान पर हम देख रहे हैं जिस तरह से कोशिश जारी है। 93 रन अभी भी बनाने हैं। ओ अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, अच्छा कमबैक। बल्लेबाज को कहीं ज्यादा यहाँ पर रूम बनाकर बड़े हिट लगाने के लिए कोई मौका नहीं दे रहे हैं। जिस तरह से गेंदबाजी हम देख रहे हैं, कर रहे हैं गेंदबाज निनाद। स्ट्राइक पर बैट्समैन तैयार, अगली गेंद किरण के लिए। 9 सेकंड पर अभी भी स्वप्निल है और अच्छा ड्राइव कवर की तरफ, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे। 1 रन मुकम्मल और योगेंद्र। अब टोटल स्कोर 93 टोटल स्कोर। 91 की जरूरत। अभी भी 4 ओवर का खेल बाकी इसके बाद। और सुधांशु के पास गेंद यहाँ पर हम देख रहे हैं ओवर की समाप्ति। तब 11 ओवर पूरे हो चुके हैं, रन संख्या 93 और अब जीतने के लिए अब 91 की जरूरत। 24 गेंदे। अकरा ओव्हरनंतर धाव संख्या 93 आणि तर 4 ओव्हरची मॅच बाकी आहे। 4 ओव्हरमध्ये 91 बनवायचे आहेत। या ठिकाणी आलेले सर्व आमचे सन्मान्य आदरणीय त्रिनेत्र ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर राकेशजी मोरे, सेलूचे जनरल मॅनेजर मिस्टर देवाडिगा केतनबाई, तत्प्रमाणे राजदीप प्रतिष्ठानचे आदरणीय धनंजय पानबुडे सर, सविता सांगली मॅडम, NUFCचे ओनर अँड डायरेक्टर मिस्टर प्रजेश सर अँड मिस्टर संदीप सर, मेंबर ऑफ पार्लमेंट आदरणीय खासदार सन्माननीय गजानन कीर्तिकर साहेब, तत्प्रमाणे उपेंद्र लिमे सर देखील या ठिकाणी उपस्थित अभिनेते। रंगभूमी, नाट्यभूमी आणि चित्रपटसृष्टीवर जबरदस्त ज्यांची भूमिका आपण पाहिल्यात वेगवेगळ्या आणि त्या माध्यमातून त्यांची देखील आज उपस्थिती। सेलिब्रिटी प्रीमियर लीग देखील खेळणारे असे व्यक्तिमत्व। पुन्हा एकदा पंच, आवाज बघा, जबरदस्त साऊंड आहे, मात्र त्याला दिशा प्लेसमेंट तुम्हाला फाउंड करावं लागणार आहे। गॅप कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, डीपला खेळाडू आहे। 1 धाव आणि 1 धावेने धाव संख्या पुढे सरकते। एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 95 95 अजून 89 धावांची गरज आहे। आक्रमण करावं लागणार आहे किरणला आणि स्वप्नीलला। काहीतरी अद्भुत केलं तरच होणार आहे, कारण अशक्यप्राय असं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यानंतर किंवा 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे। आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला नाही तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला खेळतोय। या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते। एकूण धावसंख्या 96। 88 स्टील मोर टू विन दिस मॅच। टीम मेवरिक स्ट्रायकर्स विरुद्ध गोरेगाव लायन्स। गोरेगाव लायन्सने या अगोदरच्या सामन्यात देखील 178 धावा केल्या होत्या आणि आता मात्र इट्स अ टिपिकल सुपला खेळायला गेले, मात्र ऑफस्टंपच्या किती बाहेर निघाले बघा। चेंडू बॅट आणि बॉलच्या मध्ये कुठल्या प्रकारचं टायमिंग करू शकले नाही। पंचांचा इशारा मिळतोय, बायच्या रूपामध्ये 1 धाव मिळते अतिरिक्त। रन संख्या 97, एक एक्स्ट्रा रन संख्या में जुड़ता हुआ स्कोर। लास्ट टू गो, 19 गेंदें बाकी है और ये भी गेंद डॉट। ओवर की समाप्ति, कमाल की ओवर थी। अब 3 ओवर का खेल बाकी है, केवल औपचारिक था। टोटल स्कोर अगर देखा जाए 97 लॉस ऑफ 6 विकेट। जीतने के लिए 87 रन बनाने हैं और 87 अगर 3 ओवर में बनाने तो निश्चित तौर पर 29 रन प्रति ओवर। हर एक ओवर में 5-5 सिक्सर की ज़रूरत है और रिंकू सिंह स्टाइल, लेकिन रजनीकांत कुछ भी कर सकता है, त्या स्टाईल में तुम्हाला करावं लागणार आहे। अन्यथा ज्या प्रकारे 184 इज द बिग टार्गेट इन 15 overs you have to complete that target. They lost the first scenario as far as this match is concerned in the first over when Sridhar Rao had taken 3 wickets, the big wicket। पहले प्रतीक, उसके बाद मेधनकर जो आउट हुए थे, अनिश के हाथ में कैच देकर बैकवर्ड पॉइंट पर
और उसके बाद सचिन एक अपना अच्छा दमखम दिखा रहे थे, लेकिन विशाल भी आउट हुए, सचिन आउट हुए और अपील कर रहे हैं, लेकिन कोई वहाँ पर असर नहीं। अंपायर बात कर रहे हैं जब तक कि वहाँ पर ये थ्रो एक्स्ट्रा ओवर थ्रो के तौर पर 2 रन मिलेंगे। अंपायर का इशारा लेग बाय के द्वारा। अब जीतने के लिए 85 की जरूरत, 17 गेंदे गेंदबाजी के लिए तैयार। राइट हैंड ओवर द विकेट, राइट हैंड बैट्समैन स्वप्निल के लिए अगली गेंद और ऑन दी पिच ड्राइव, 4 रन। देर से दुरुस्त है, लेकिन किरण और जो बल्लेबाजी स्वप्निल कर रहे हैं, स्वप्निल के बल्ले से आता हुआ चौका, 4 रन। धावसंख्या 103, धावांची गरज आहे आता आपल्याला। 100 जर आपण पाहिले तर 103 झालेले, त्यामुळे 81 धावांची गरज आहे, 184 करायची आहे। आणि आता मात्र हा झेल खेळाडू बाद आणि गडी क्रमांक 7वा बाद होतोय। मंगेशच्या हातामध्ये झेल देऊन या ठिकाणी स्वप्नील परततोय। यानंतर केवळ आपण जर पाहिलं तर 3 विकेट बाकी आहेत। नेम कोण आहे बॅट्समन? सुनील। तर 3 विकेट्स बाकी आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज स्लो ओव्हर 1, पंचांचा इशारा। 8वा विकेट या ठिकाणी गेलेला आहे। मोठा फटका खेळण्यासाठी गेले, मात्र क्लीन बोल्ड, दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई। पूरी तरह से यू मिस, डेफिनेटली इट गॉन। विकेट का पतन। त्रिनेत्र ऑप्टिक्सचे आमचे सन्माननीय राकेशजी मोरे साहेब, सेलूचे जनरल मॅनेजर मिस्टर देवाडिगा साहेब, केतनबाई, राधी प्रतिष्ठानचे आदरणीय धनंजय पानबुडे साहेब, सबिता सांगली मॅडम, त्याचप्रमाणे NUFC कंपनीचे ओनर अँड डायरेक्टर प्रजेशजी आणि संदीपजी, आपका भी धन्यवाद। मेंबर ऑफ पार्लमेंट आदरणीय सन्माननीय गजानन कीर्तिकर साहेब, त्याचप्रमाणे अभिनेते, रंगभूमी आणि आपल्या चित्रपट सृष्टीतील एक आदराचं असं व्यक्तिमत्व, नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या अशा आपण अभिनयाची चर्चा केलेली आहे। मुशी पॅटर्नमध्ये त्यांचं वेगळं स्वरूप, जोगवा, त्याचप्रमाणे असे कित्येक चित्रपट आहेत। सावरखेडे गाव, अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये, हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले असे उपेंद्र लिमे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। इस गेंद को खेला है और जब तक कि ये गेंद और इस गेंद को खेलना चाहते थे कवर की तरफ, लेकिन बल्ले का जो निकला हिस्सा था वहां पर गेंद लगकर शॉर्ट थर्ड मैन पर 1 रन, कोई रन नहीं।
और कोशिश कर रहे हैं ओवर की समाप्ति। ओवर नंबर ये 13 हुआ 105 लॉस ऑफ 8 विकेट्स और ओवर नंबर 13 ओवर हो चुके हैं। अभी भी 12 गेंदे बाकी है, 2 ओवर का खेल बाकी है। ओ ड्राइव करने के लिए थे, पूरा दमखम दिखा रहा था और बल्ले का पूरा मुंह दिखाया था गेंद को, लेकिन टाइम नहीं कर पाए और गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में गेंदबाजी कर रहे बॉलर नेम वैभव और अच्छी तरह से इस गेंद को स्ट्रेट ड्राइव, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लेकिन 4 रन गलती का खामियाजा भुगतना पड़ता हुआ। इस गेंद को खेले स्ट्रेट डाउन द ग्राउंड और 4 रन के साथ स्कोर रन संख्या 110, 110 रन। 3 बॉल्स अब तक हो चुके हैं, अभी भी 9 गेंदे बाकी है। 9 बॉल्स में देखेंगे और कितने रन बनाएंगे, क्योंकि लक्ष्य बहुत ही दूर है। जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे, देखेंगे 8 विकेट तो गंवा चुके हैं, 2 विकेट बाकी है। वाइड गेंद, दिनेश म्हात्रे सर आपण कॉम्बॉक्स मध्ये या। यानंतर आपण प्राइड डिस्ट्रीब्युशन देखील करणार आहोत, त्यामुळे सर्व आमचे प्रेक्षक वर्ग त्याचप्रमाणे आमचे सर्व खेळाडू यांना देखील विनंती राहील, आपण प्रमुख या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर उभं राहायचं आहे। आणि पुन्हा एकदा स्टंप आउट, अप्रतिम कामगिरी विकेट कीपरची। 9वां विकेट गेलेला आणि आता लास्ट विकेट चेतन 25। लकी नंबर उनका चेतन का, चेतनता के साथ खेलना होगा, लेकिन केवल औपचारिकता बाकी है। जबरदस्त कामगिरी। एक युवा खिलाड़ी तीत को हम देखेंगे और अंडर 16 के खिलाड़ी, और गेंद सीमा के बाहर 4 रन पहली गेंद पर ही। आखिरी विकेट है, 184 रन बनाने, लेकिन केवल औपचारिकता बाकी है। इन 4 रनों के साथ अब रन संख्या स्कोर
आगे बढ़ता हुआ केवल औपचारिकता पूरी करनी है, क्योंकि आर्य भास्कर प्रीमियर लीग की शुरुआत लास्ट संडे से हुई थी जब गोरेगांव लाइन्स बना। हमने देखा था मुंबई लेजेंड्स इस मैच के साथ, और लास्ट संडे को 3 मैचेस हमने देखे थे और आज 3 मुकाबले पूरे हुए, जहां पर मैवरिक स्ट्राइकर्स ने सभी मुकाबले जीते थे। और जिस तरह से गोरेगांव लायंस ने आज के जो इसके पहले वाला मुकाबला भी जीता, और ये मुकाबला भी निश्चित तौर पर जीत के दहलीज पर खड़े हैं और अपील कर रहे हैं। कोई वहां पर असर नहीं, लेकिन गेंद डॉट केवल औपचारिकता है। कमाल की बैटिंग पार्थ ने की, और जिस तरह से ये मुकाबला और ये पूरी टूर्नामेंट प्रतियोगिता को सफल बनाने के लिए लास्ट 15 डेज बहुत डेडिकेशन, कमिटमेंट और डिसिप्लिन के साथ हार्डवर्क, एफर्ट लगाए ऑर्गेनाइजिंग कमेटी ने, मैनेजमेंट कमेटी ने। उसके बाद 15 दिन में ये पूरा टूर्नामेंट पूरा करने के लिए जो कोशिश प्रयास किए, उन सभी मैनेजमेंट कमिटी, ऑर्गेनायझिंग टीम का भी धन्यवाद देना चाहेंगे. कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 15 दिवसांमध्ये सर्व आपण हे पाहिलं, जे अरेंजमेंट करण्यात आली संघांसाठी, ड्रेस कोड असेल, त्याचप्रमाणे याची तयारी, पूर्वतयारी, त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला लीग फॉर्मॅटमध्ये खेळवायचं, आणि यासाठी फार मोठं योगदान आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या सर्व आयोजकांचं, मॅनेजमेंट कमिटीचं, व्यवस्थापन कमिटी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय यशस्वीपणे संपन्न होताना आपण पाहतोय. अंतिम फायनलचा शेवटचा बॉल असणार आहे, ज्यामध्ये नक्कीच विजयी होणार का, आणि समोर या ठिकाणी मिळतोय लेग बिफोर विकेट, आणि ऑल आउट टीम मात्र विजयी संघ ठरतोय गोरेगाव लायन्स. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हॉट एफर्ट्स. The last league match belongs to that team also, and the grand finale, what a knock played by 92 runs, not out by Parth. 92 धावा केल्या नॉट आउट पार्थने. 15 ओव्हरमध्ये एखादा बॅट्समन 92 धावा करू शकतो हे देखील आपण पाहिलं. या अगोदर देखील त्याने स्वतःचा वैयक्तिक रेकॉर्ड तोडला होता, जवळपास 60 ते 65 धावा. त्या अगोदर देखील आपण पाहिलं किशोर हांडे यांनी देखील या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना जबरदस्त 65 धावसंख्या, आणि इतर देखील आपण वैयक्तिक त्याची धावसंख्या पाहिली. ऑरेंज कॅपसाठी महत्त्वाचे असे एक रन गेटर आपण पाहिले. तर त्यानंतर पार्थ याचा देखील आपण क्लास पाहिला. क्रिकेटमधले डिसिप्लिन, क्रिकेटमधला लॉ जो आहे त्या नियमाप्रमाणे प्रत्येक जण एकमेकांना शेक हँड करतायत. पराभूत संघ देखील असला तरी सुद्धा आपल्याला शेक हँड करायचं आहे, आणि एक डिसिप्लिन, डेडिकेशन, कमिटमेंटने आपण क्रिकेट खेळलो, त्याचे शिस्तीचं पालन या ठिकाणी दाखवत असताना सर्व आमचे खेळाडू गोरेगाव लायन्स विजेता संघ ठरतोय.